नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जय मल्हार. बघा मित्रांनो, मेंढरा इथं, इकडं पण मेंढराचा खांड आहे. तेव्हा इकडं अशा प्रकारे ही गाडीला लावून नेतात. तेव्हा हे असं सिस्टम. मला सांगा, मेंढी वर्षातून किती बऱ्या पिल्ली देते? कशाची पिल्ली आमदा एक बारी पिल्लू झालं नाही, एक एक तर देत असेल. एक बारी पिल्लू नाही कशाचा आमचा सगळ्या पगार मेंढ्या असं मुश्किल राहतात आहे. का? सगळ्या मेंढ्या असं राहतात का म्हणाला मी? काही वर्षात एक बार तर येत असेल ना मेंढी? येतेच बरे आमदा काय पगार निघाय मुश्किल आहे आता काहीच नाही आमदा. पगार मिळणं काय मुश्किल आहे. हं? ठीक आहे. काहीच नाही. केवढं लागतं आपण एक पिल्लू? पिल्लू काय आता कोणी 3,000 2,000 घ्यायला तयार नाही होय. नाही. लईच घाटा चाले घेऊ तुमचं. मग विकणार का मेंढर? मेंढर विकणार हो? मेंढरी विकायला 20,000ची मेंढर घ्यायला आल्या शिकतात काय आता घाट्या थांबता विकावी लागेल. अवघड आहे हो. चरायला कुठं कुठं नेता? चरायला काय असं फराटी काय शेतकरी तरी विकत नाही कोणी. बरोबर आहे हो. अवघड आहे. म्हणूनच खांड शेतकरी कमी झालेत तरी विकत आपले. नाही कोणी. खांड कमी म्हणूनच केलेत वाटाले. हे आता विकताव का हे उगा देताव? विकायला काय कोण घेणार आहे? गाद्या बिद्या भरत असाल? काय 20 रुपये किलो. 20 रुपये किलो आहे. पाहिजे का घेऊन जायला कुणाला असले तर इंस्टाग्राम. तुमचा नंबर द्या, त्याला सांगतो आणि तुमचं हे जागावून घेऊन जातील. नंबर सांगा तुमचा. काय घ्यायला हो काय इथं पोट भराय मुश्किल आहे. अहो नंबर सांगितलं तर काय तुमचं घेऊन जातील काही? नंबर घ्या की मग. नंबर सांगा की. 95 0 36 32 36 32 431. 431. मित्रांनो, जर कोणाला जर ही फायदा असलं, लोकर छान लोकर आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा हे अशा प्रकारे आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि इथंच आसपास कुठं तर भेटतील आणि तुम्हाला लोकर मिळेल. आणि गाद्या म्हणा, उसवशा म्हणा भरण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे असं लोकर आहे. बघा ही फार कष्ट आहे. वन दिवसभर करावं लागतंय. बघा ही गाड्याच्या मागं असं पिल्ले बांधून न्यावं लागते. खूप असं परिश्रम आहे. बघा हे बघा, याच गाडीच्या मागे बांधताव का? काय सिस्टम केला व्हायच्या मागे बांधायला? काय गाडी आहे गाडी हुक आहे अडका माग हुक आहे. आणि बघा ही असं गाडी लावून अशा प्रकारे फसकळास माग असं मस्त गाडी चालते. आणि आपण इकडे तिकडे इकडे डोंगरानं घेऊन जाऊ शकतो आपण. बघा इकडे गाडी आहे सोबत. तेव्हा इकडे कुत्रे आहे. कुत्र्याचे पिल्ले बघा. कुत्री चावलं बरं का. शेळ्या बी ठेवलं का म्हणून काही शेळ्या पुढे चालायला का? बघा मित्रांनो, फार कष्ट आहे, पण कसं केल्याशिवाय माणसाला जमत नाही. काही नाही हे करावं. ते बिझनेसमध्ये खूप फायदा आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर भाव बी आलेला आहे, पण काय करणारे कमी झालेत. आणि रानं पण कमी असल्यामुळं इकडं प्लॉटिंग इकडे तिकडे हिंडवतात. आणि अशा प्रकारे मस्तपैकी मेंढराचं नियोजन आहे. बरंच काही प्रॉफिट आहे. जर 100 जर मेंढ्या असल्या तर 100 पिल्ले मिळतात आपल्याला. पर हेड आपल्याला थोडं बहुत उरतं, पण काही ना काही कष्ट करावं लागतं. आता सगळे जर म्हणलं तर ही 4-5 जण टुप्पा आहे. त्यामुळं खूप मेहनत आहे. 10 माणसं आहेत. कष्ट लय आहेत. तुम्ही काय सांगा की? कष्ट लय कष्ट त्याला म्हणजे काय असं 1 मिनिट हालायचं नाही. एवढे कष्ट आहेत ना का हल्लं की आपलं गाव होती माणसं ठेवून धंदा होत नाही. नका. अनुभवी माणूस पाहिजे. आता जर मी जर कोणा घेऊन दिलो तर ते व्हायचं नाही का? नाही, माणूस अनुभवी पाहिजे. माणूस अनुभव पाहिजे. असं रोज किती मेंढ्या बाजारताव अशा? आता त्याला बाजाराचं म्हणलं संध्याकाळी चालू केलं तर 12 वाजता 40-50 बी काढू शकतो. 50 बी सकाळपासून चालू केला वाटत. मशीनवर आहे का करंट? रात्री काढला काय तिकडे खंडाचं रात्री काढला. मशीन लय जबरदस्त दिसले तुमची. पण चालू करा बरं मशीन. मशीन म्हणजे मशीनच आहे. कातरून द्यावं बरं थोडं. सुरू ठेवा आता तुमचं कातरणं. बघा मित्रांनो, असं मशीन लावून असं कातरावं लागते. फार थोडं
चला मित्रांनो, राम राम, जय मल्हार. ओके, थँक्यू.